आज ना जवळजवळ 1 ते दीड वर्षानंतर ना आमच्याकडे ही गवाराची भाजी आणल्या गेली. कारण बघते तर रोजच मी बाजारामध्ये, पण ना ती आमच्याकडे खाल्ली जात नाही. ती एकमेव भाजी माझ्या सासूबाईंना आवडायची आणि आता सासूबाई नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही ती काही करत पण नाही. पण आता 1-1.5 वर्षानंतर ना आठवण आली, म्हटलं चला गवाराची भाजी करूया. कारण भाज्या पण नाही उन्हाळ्याच्या जास्त करून, मग रोज रोज काय वेगवेगळी भाजी खाणार ना. मग त्यांनी गवाराच्या शेंगा घेऊन आल्या. आता गवाराच्या शेंगा आणल्या तर ठीक आहे, पण ना मला ना तुम्हाला तर म्हटलंच मी की मला भाजी निवडायचा खूप कंटाळा येतो. पण तरी पण घेतलं ती भाजी निवडून. भाजी निवडल्यानंतर मग घेतली आपली मस्त माझ्या स्टाईलमध्ये भाजी करण्यासाठी ना. कारण मी जशी भाजी करते ना, ती म्हणजे माझ्या सासूबाई अशा भाजी करायच्या आणि इतकी छान लागते ना ह्या पद्धतीने भाजी केल्यानंतर. तर चला वळूया आपण आपल्या रेसिपीकडे. सगळ्यात अगोदर शेंगा व्यवस्थित निवडून घेतल्या आणि त्या पाण्यात टाकून ठेवून दिल्या. त्यानंतर मस्त इथे आपण वाटण करायला घेतलं. हिरवी मिरची घेतली, सालासहित लसूण घेतला, जिरं घेतलं, माझा फेवरेट मस्तपैकी कढीपत्ता घेतला आणि सर्व मस्त वाटून घेतलं. त्यानंतर कढई ठेवली, कढईत मस्त मोहरी टाकली, त्यानंतर जे वाटण वाटलं होतं ते टाकलं, त्यानंतर मस्त फ्राय करून घेतलं. त्यानंतर परत कढीपत्ता टाकला, त्यानंतर ज्या काही शेंगा होत्या आपल्या त्या शेंगा पण टाकल्या, छान मस्त फ्राय करून घेतल्या. आता इथे शेंगा तुम्ही अगोदर पण उकडून घेतल्या तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही, पण ना अशा शिजत टाकल्या ना तर त्याची चव एकदम वेगळीच लागते. त्यानंतर त्या शेंगा शिजत टाकल्या, थोडं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित ना मस्त 5 मिनटं ना 5 ते 10 मिनटं ना शेंगा मस्त शिजू द्यायच्या. पटकन शिजून जातात कारण शेंगा कवळ्याच होत्या, त्याच्यामुळे पटकन शिजल्या. तोपर्यंत ना आपण मस्त इथे आपले भाजलेले शेंगदाणे होते ना, आता शेंगदाण्याचं वाटण करायचं होतं आपल्याला, त्याच्यामुळे शेंगदाणे मस्त बारीक वाटून घेतले. त्यात पाणी टाकून ना त्याची ग्रेव्ही मस्त तयार करून घेतली अशी. आता शेंगा आपल्या इथं शिजलेल्या होत्या, त्याच्यामध्ये ना आपण जे शेंगदाणे वाटलेले होते ना ते टाकले. आता मस्त ना हे टाकल्यानंतर ना शेंगदाणे आपल्याला, तुम्ही अशी पण घट्ट भाजी पण खाऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. पण ना आम्हाला काला मोडून खायची सवय आमच्या घरी. मस्त ना काला, त्यानंतर भाजी, पापड, कांदा मस्त असं ना आवडतंच. तर त्याच्यामुळे ना मस्त पाणी टाकलं थोडं पुरेसं. त्यानंतर ना थोडी पातळ करून घेतली भाजी. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि ना 5 ते 10 मिनटं भाजी मस्त अशी उकळू दिली. वाव, इतकी सुपर लागते ना. मस्त काला मोडायचा, त्याच्यावरती मस्त आपली भाजी टाकायची मस्तपैकी. एका साईडला मस्त ताक घेतलं, भात तर केलेलाच होता आणि मस्त जेवायला बसली. वा, इतकी सुपर होते ना, नक्कीच तुम्ही पण ट्राय करा. कशी वाटली तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने गवाराची भाजी? तर आमच्याकडे ना धुळ्याला अशीच भाजी करतात माझ्या मिस्टरांकडे, तर एकदम मस्त लागते. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि हो, जे कोणी ना फेसबुकवरती हा व्हिडिओ बघत असेल ना त्याने ना मस्तपैकी फॉलो करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कमेंट चांगले चांगले करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत बाय.